आपल्याला तिसरी जी फवारणी करायची मित्रांनो ती कशासाठी करायची, जे आपले शेंगा आहे मित्रांनो आता दाणे पोचतील मित्रांनो, त्या दाणा पोचला पाहिजे, त्याचं वजन वाढलं पाहिजे, तेलाचं प्रमाण सुद्धा वाढलं पाहिजे आणि आपल्या सोयाबीन पिकाची जी चकाकी आहे मित्रांनो, क्वालिटी आहे ती पण वाढली पाहिजे। त्यासाठी आपल्याला ही तिसरी फवारणी करणं गरजेचं आहे मित्रांनो। जय शिवराय मित्रांनो। तुम्ही बघू शकता सोयाबीन पीक हे आजचा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचं कारण आहे मित्रांनो की बेड पद्धतीचा आवरेजचा किती फायदा आपल्याला होतो मित्रांनो। कारण आपण दरवर्षी ट्रॅक्टरने जी पेरणी करतो आणि ही जी आहे मित्रांनो ही टोकन पद्धत आहे, बेडवरती आहे मित्रांनो। कारण मागच्या वर्षी 1.5 एकर मी सोयाबीन पेरलेली होती, त्यात 27 क्विंटल आपल्याला ॲव्हरेज मिळालं मित्रांनो। तर एकरी जवळपास 18 क्विंटलपर्यंत आपल्याला ॲव्हरेज मिळालं। त्याआधी आपण जी ट्रॅक्टरनं पेरणी करायचो मित्रांनो पापी पद्धत, त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त 8 ते 9 क्विंटल एकरी ॲव्हरेज मिळायचं मित्रांनो। पण टोकन पद्धत केल्यामुळं आपल्याला ॲव्हरेजमध्ये भरपूर फायदा झालेला आहे मित्रांनो। यात आता 2 जाती आहे मित्रांनो, एक पाठीमागे जी आहे मित्रांनो ती ग्रीन गोल्ड आहे मित्रांनो, आणि ही जी आहे ही फुलेकिमी आहे मित्रांनो। ही थोडी लेट येते मित्रांनो आणि ग्रीन गोल्ड ही लवकर थोडी येते मित्रांनो। 15 दिवसाचा फरक दोन्ही पिकामध्ये आहे मित्रांनो। तर यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुम्हाला फ्रंट कॅमेरा दाखवतो। ही जी जात आहे मित्रांनो ही आहे ग्रीन गोल्ड आणि ती आहे फुलेकिमी आहे मित्रांनो। हा 1.5 एकराचा प्लॉट आहे मित्रांनो। यामध्ये ही जी पेरणी आहे ही जवळपास 15 दिवसांनी लेट झालेली आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता आता शेंगा पकायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो, आणि फुलेकिमी 15 दिवसांना अगोदर होती तर तिला शेंगा दिसत आहे मित्रांनो। तर मित्रांनो आपल्याला आता तिसरी फवारणी घ्यायची, आणि तिसरी फवारणी कशासाठी घ्यायची मित्रांनो, आता जे शेंगा लागलेल्या आहेत त्यात आपल्याला दाण्याची जी साईज आहे ती वाढली पाहिजे, त्याचं वजन वाढलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला फवारणी करायची मित्रांनो। तर ती कुठली करायची, 0050 मध्ये मित्रांनो सल्फर हे 17% आहे मित्रांनो, आणि पोटॅश हे 50% आहे। आणि पोटॅश आपल्याला जी साईज आहे मित्रांनो, जे वजनात आपल्याला वाढ होईल मित्रांनो, आपल्या दाण्याची साईज जी वाढेल मित्रांनो, त्यासाठी आपल्याला 0050चा वापर करायचा आहे मित्रांनो। आणि सल्फर जी आपल्याला चकाकी जी आहे मित्रांनो, जी दाण्याची जी चकाकी असते त्यासाठी आपल्याला 0050 या खताचा वापर करायचा आहे मित्रांनो। या खताची आपल्याला पर टाकी 80 ग्रॅम फवारणी करून घ्यायची आहे, कारण 0050 मध्ये हे पोटॅश 50% पोटॅश आहे मित्रांनो, आणि 17% हे सल्फर आहे मित्रांनो। तर सल्फर हे चकाकीसाठी काम करते मित्रांनो, आणि दाणा पोसण्यासाठी आणि दाण्याचं वजन वाढवण्यासाठी आपल्याला पोटॅशचा फायदा होतो मित्रांनो। त्यासाठी आपल्याला ही तिसरी फवारणी करणं गरजेचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेल आयकॉनच्या घंटेलासुद्धा प्रेस करा मित्रांनो, कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी कामाचा आणि महत्त्वाचा असेल। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।